तुम्ही उल्का हर्डीकर हो ना? हो. वकील साहेब आहेत ना? भेटायचं होतं त्यांना. हो भेटतील ना. तुम्ही अपॉइंटमेंट घेतलीच ना? नाही, पण वहिनी म्हणाल्या होत्या की तुम्ही सकाळी आता भेटतील. मग प्रश्नच नाही. बाबा तुझी जरूर बोलते. ती वकील असते ना तरी आई जज आहे. तुम्ही बसा, मी निरोप देते. थँक्यू. आई चुणचुणीत आहे मुलगी. चांगलीच वकील होणार बहुतेक. काय बंगलाय का? धावून कमवत असणार नाही. अरे तो क्रिमिनल केसेसच घेतात. सिव्हिल सेपरेशन वगैरे काही नाही. मग स्मगलर्स, दरोडेखोर, गावगुंड हे सगळे लोक यांचे क्लायंट्स असणार नाही. अरे उघडच आहे. मागे एका अधिकाऱ्यानं केलेल्या विनयभंगाची केस घेतली म्हणून निदर्शनं केली होती मुलींनी. अर्थात मी नव्हते म्हणा तेव्हा चळवळीत. मग जरा आपलं कठीणच दिसतंय. अरे आपल्याला नुसता सल्ला हवाय. आणि हे तो देतील नक्कीच. स्ट्रॉंग लग्गा आहे आपला. म्हणजे वहिनींकडनं वाटतं. राईट. वहिनी आल्या होत्या. नमस्ते वहिनी. नमस्ते. बसा हा. वकील साहेब येत आहेत. पण त्यांना कोर्टात जायचं असेल ना वहिनी? हो, पण अर्धा तास बोलूया आपण. मी त्यांना अगोदरच कल्पना दिली होती. बाकीच्या क्लायंट्सना त्यांनी आधीच घालवलेलं आहे. बसा ना. थँक्यू. वहिनी हा हा आनंद कुलकर्णी अच्छा, नमस्ते. माझ्या सोबतच काम करतो. हो का? आनंद, मी तुला यांच्याबद्दल आधी बोललेच होते बघ. या वकिलीन बाई आहेत. आलं ना लक्षात? हो नाही नाही नाही, मिसेस वकील नाहीत हा. त्या स्वतः वकील होत्या. हो. आणि आता जज झाले. जज नाही हो. नाही कसं? मिनी आताच म्हणाली की. चावट झाली ती. आणि हे पहा, कामकाज सुरू होईल तेव्हा तुम्ही तिथे राहा. आणि जेव्हा माझं नाव पुकारेल ना तेव्हा दुसऱ्या कोर्टात आहे असं सांगा. लॉर्डशिप जरा तापट आहेत हे लक्षात ठेवा. ओके? ही उल्का उल्का हर्डीकर आणि हे आनंद कुलकर्णी. सॉरी हा, मी तुम्हाला देशपांडेच म्हणणार होते. काही बिघडलं नसतं वहिनी. कुलकर्णीला देशपांडे किंवा जोशी म्हटलं तरीही चालतं. वेल, चहा सांगितलं? हो येतोय. बस. थँक्यू. मिस हर्डीकर, लेट अस कम टू बिझनेस. ही शोभना कीर्तिकर तुमची कोण लागते? मैत्रीण. मॅट्रिक पर्यंत बरोबर शिकलो आम्ही. आय सी. यू मीन तुमची गाढ मैत्री होती? अतिशय. हो, हे एकमेकींशिवाय करमतच नसे आम्हाला. तिच्या मृत्यूमुळे तुम्हाला झालेलं दुःख मी समजू शकतो मिस हर्डीकर, पण केवळ त्या जिव्हाळ्यामुळे मी खोटी तक्रार करू इच्छिते असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे. तुम्ही खोटी तक्रार करताय असं मी म्हटले नाही. पण तिनं आत्महत्या केलीये ही फॅक्ट तिच्यावरच्या प्रेमामुळे मी ऍक्सेप्ट करत नाहीये असं म्हणायचं होतं तुम्हाला. येस, यू आर राईट. मग तुमची कल्पना चुकीची आहे वकील साहेब. अत्यंत शांतपणानं या निष्कर्षाला आले. मिस हर्डीकर, आणखी एका गोष्टीचं मला तुमच्याकडून स्पष्टीकरण हवं. या. मला असं वाटतं तुम्ही एका सामाजिक चळवळीत काम करता नाही? हो, स्त्रियांच्या चळवळी. राईट. या चळवळवाल्यांचं एक वैशिष्ट्य मी पाहिलंय बरं का. म्हणजे मला माफ करा, पण मी असं पाहिलंय की हे लोक कुठल्याही घटनेकडे स्वच्छपणे बघूच शकत नाही. तर एखाद्या व्यक्तीकडे व्यक्ती म्हणून ते कधीच बघत नाही. एखाद्या वर्गाचा, एखाद्या गटाचा एक भाग म्हणून पाहतात. आणि मला मात्र दुर्दैवानं जुळी भावंड देखील कधी सारखी दिसली नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात एक महासागर असतो. खोलवर असंख्य दऱ्या, कडेकपारी, विविध वासनांच्या माशांचे पुंजके, वेड्यावाकड्या वनस्पती आणि स्वतः तोही पाहू शकणार नाही इतका मिट्ट काळो. तुम्ही मात्र त्या सागराकडे दुर्लक्ष करता आणि त्याच्या हातातल्या कामांकडे पाहून त्याच्या कपाळावर लेबल चिकटवता. हा कामगार, हा भांडवलदार, स्त्री, शेतमजूर वगैरे वगैरे. नाही नाही, तसं नाही वकील साहेब. अनंता वकील सर, शोभनाच्या मनातली रहस्य समजावून घेण्याचा योग मला अनेकदा आला.
मी तिची मैत्रीण, म्हणून या केसमध्ये नक्की काय झालं असेल त्याचा मला अंदाज आहे. आय सी. आणि मी चळवळीत काम करते म्हणून त्यासाठी लढायचा मी निर्णय घेतला. ओके, वन लास्ट क्वेश्चन. या केसमध्ये सल्ला घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे का आले? तुम्ही बुद्धिमान आहात म्हणून. अहो, पण तुमच्या दृष्टिकोनातून मी भ्रष्ट देखील आहे. मिस्टर आनंद, तुम्हाला सांगतो, मागे मी एका विनयभंगाची केस हातात घेतली होती. त्यावेळेला तुमच्यासारख्या चळवळवाल्यांनी निदर्शनं केली होती. मला कल्पना आहे. मी अजूनही मटकेवाल्यांच्या, दारूचे अड्डे असणाऱ्यांच्या, स्मगलर्सच्या केसेस घेतो. अरे प्लीज दाखवून. बहुतेक नाशिकचा. हा मादक द्रव्यांचा व्यापार करतो. अँड ही इज माय व्हेरी इम्पॉर्टंट क्लायंट. हाँ जी है, होल्ड कीजिए. एक्सक्यूज. हाँ हेलो, बोलो नासिर भाई. हाँ हाँ, नहीं नहीं नहीं, तुम्हें फिक्र करने की कोई जरूरत नहीं. अरे साला, हम सुप्रीम कोर्ट तक जाएगा और बेल देगा. हाँ, वादा है, वादा, बिल्कुल वादा है कि एक दिन भी तुम्हें सलाखों के पीछे नहीं बैठना पड़ेगा. अरे बाबा, मैं आ रहा हूं, तुम रुको वहां पे. हाँ ओके. These people are my clients. They believe in me. They trust me. आणि मी देखील कायदा त्यांच्यासाठी वागवतो. What's wrong? वकील साहेब, मला असं वाटतं की तुमच्या बुद्धिमत्तेवर शोभना कीर्तीकरचाही हक्क आहे. शोभना कीर्तीकरचाही हक्क आहे. ओके, दिस इज रिझनेबल. जो पैसे देईल त्याचा हक्क आहे. मिस हर्डीकर, सल्ला देण्याचे मी तासाला 500 रुपये घेतो. असं? पण मी सल्ला आणि 500 रुपये घेणार होते. अगं उल्का, त्याची काही आवश्यकता नाही. मी त्याही पेक्षा मोलाची गोष्ट यांना देऊ शकते. हे काय? तुला ठाऊक नाही, सिगरेट मला मृत्यूच्या आणखी जवळ नेईल. एनिवे, आय होप इट टेक्स यू नियर टू द ट्रुथ. दॅट्स राईट. वेल मिस हर्डीकर, आमच्याकडे येणाऱ्या केसेसचं आम्ही बॅड केसेस आणि गुड केसेस असं वर्गीकरण करतो. आय मीन, ती जिंकण्याच्या शक्यतांच्या आधारावर. आणि माझ्या दृष्टीने तुमच्या मैत्रिणीची केस सरळ सरळ बॅड केस आहे. तुमची मैत्रीण शोभना कीर्तीकर ही सुमारे 15 दिवसांपूर्वी आशीर्वाद हाऊसिंग सोसायटी मधल्या आपल्या दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅट मध्ये जळून मरण पावली. बरोबर. ओके? आता तिचा खून झाला असावा असं तुम्हाला वाटतं. ओ, माझ्या जवळच तशी खात्रीच आहे. पण मला शंका आहे, या संदर्भात पोलिसांनी काय नोंद केली आहे ते तुम्हाला ठाऊक आहे? त्यांनी आत्महत्या म्हणून नोंदवलं. येस, आणि त्यांनी तशी नोंद करायला कारण देखील ठोस आहे. अहो, शोभना पेटली तेव्हा तिचा नवरा राम हा मित्रांबरोबर बाहेर गप्पा मारत उभा होता. असं तो म्हणतो? नाही, असं इतर रहिवासी देखील म्हणतात. आणि हे बघा, तो मित्रांबरोबर जेव्हा गप्पा मारत उभा होता आणि आईनी ती पेटल्याची खबर सांगितल्या बरोबर तो लगेच आत गेला. पण सासूबाई तर आतूनच आल्या ना. डोंट बी सिली मिस हर्डीकर. त्या बाईंचं वय किती होतं माहितीये ना तुम्हाला? सासूबाईंचं 60 वर्ष आणि शोभनाचं वय 30 वर्ष. तुम्हाला काय म्हणायचंय की एका 60 वर्षाच्या वृद्धेनं 30 वर्षाच्या तरुणीला घासलेट टाकून पेटवून दिली? आणि त्यावेळी ती काय करत होती? देवपूजा. दॅट्स वन थिंग. नाउ अनदर पॉइंट. इतर पुरावा जर का तुम्ही बघितला तर तुम्हाला काय दिसेल की शरीराचा मागचा भाग आगीमुळे जास्त भाजलेला आहे. याचाच अर्थ असा की तिनं रॉकेल स्वतःहून अंगावर ओतून घेतलंय. कारण दुसऱ्यानं जर रॉकेल टाकलं असतं तर ते समोरच्या भागावर अधिक नसतं का पडलं? रॉकेल जर मागून टाकलं असेल तर? नाही, ज्या अर्थी रॉकेल इतरत्र फारसं उडालेलं नाही त्या अर्थी ते दुरून फेकण्यात आलेलं नाही. अँड वन मोर थिंग, तुम्ही जर का स्क्रीन बघितली तर ती वरून खाली अशीच आहे. नाउ थर्ड थिंग, तिच्या बरोबर जळालेलं काय सापडलं? एक काडीपेटी आणि एक घासलेटचा कॅन. आता मला सांगा, अहो, जाळणारा काडी फेकेल, काडेपेटी कशाला फेकेल? घासलेट उडवेल, कॅन कशाला टाकेल ना?
स्वतःला वाचवायला. ओके, शक्य. एखादा पाताळ यंत्री माणूस असं करेल. एक्झॅक्टली. अहो, पण असा माणूस 100 एखादाच असतो. मिस हर्डीकर, अशा प्रकारचे खून बहुधा एखाद्या आवेगात घडतात की नाही. त्यावेळेला हे बाकी सगळं असं काही सुचतच नसतं. आणि तुम्ही बघा की गॅसचं सिलेंडर पेटू नये म्हणून त्यावर कव्हर घातलेलं, खिडक्या बंद केलेल्या आणि पाणी ओतून घेऊन स्वतःचा जीव वाचवू नये म्हणून नेहमी स्वयंपाकघरात असणारी पाण्याची बादली तुमच्या मैत्रिणीनं पॅसेज मध्ये ठेवली की नाही? म्हणजे तुमची खात्रीच आहे की ती आत्महत्या होती? येस, आत्महत्याच. घात नाही, अपघात नाही, हा निश्चितपणे आत्मघात आहे. अहो, नवरा बाहेर उभा असताना आणि सासू विश्रांतीसाठी लवडलेली असताना तुमच्या मैत्रिणीनं शांतपणे सर्व परिस्थितीचा विचार करून आत्मघात करून घेतलाय. इट्स 100% केस ऑफ सुसाइड. आर यू कन्व्हिन्स, मिस हर्डीकर? नो सर. का? कारण मी इथं न्यायमूर्ती सारखी नुसती पुराव्याची छाननी करून निष्कर्ष काढू शकत नाही. ओके. मी तिला ओळखते, अंतर्बाह्य ओळखते. हो, ती आत्महत्या करणं शक्यच नाही आणि थंड डोक्यानं तर नाहीच नाही. तिचं जीवनावर प्रेम होतं, अपार प्रेम. अगं, पण एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असं होऊ शकतं. आणि तिला घरात फार त्रास होत होता हे तर तूच सांगितलं होतंस ना. मग तरी नाही आनंद. अरे शोभना आणि आत्महत्या इम्पॉसिबल. शी वॉज अ फायटिंग काइंड. आणि त्यामुळेच तर ती अडचणीत आली. ओके, आणखी काही? हो, जणू राख झाली होती तिची. चेहरा वेडावाकडा झाला होता. हाताच्या मुठी अशा वळलेल्या होत्या. हा, बॉक्सिंग पोझिशन म्हणतात त्याला. अति जळाल्याचा परिणाम. पण ती इतकी जळेपर्यंत सासूबाईंना जाग आली नाही. अहो, आली ना, पण उशिरा जाग आली. अँड मिस हार्डीकर, यू शुड नॉट फॉरगेट हर एज. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर जेव्हा त्यांनी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तेव्हा घाबरल्यामुळे बराच वेळ त्या बोल्ट उलट दिशेने फिरवत राहिले आणि मग दरवाजा उघडून बाहेर सगळ्या प्रकाराची कल्पना देईपर्यंत बराच उशीर झालेला होता. इट वॉज टू लेट. आणि त्यानंतर तिला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नव्हता. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिसतं. यू आर राईट. त्याशिवाय मी बोलायला उभाच राहत नाही. मग या केसमध्ये काहीच अर्थ नाही. मिस हर्डीकर, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स. अहो, पण आपल्या न्याय पद्धतीमध्ये गुन्हेगाराला सोडवणं सोपं आहे, पण अडकवणं अतिशय अवघड. संशयाचा थोडासा जरी अंश केसमध्ये असेल ना तर तो तिला मुक्त करेल. एनिवे, थँक्यू व्हेरी मच. आमच्यासाठी तुम्हाला बरेच परिश्रम घ्यावे लागेल. तुम्हाला मी आधीच सांगितलंय, मी फुकट परिश्रम अजिबातच करत या. नाही. ओके, लेट इट. मिनीला घेऊन जाईल. मिनी. आले बाप्पा. हा, अरू, तू संध्याकाळी तयार राहा. हे बघ, मी आल्यानंतर लगेच आपल्याला निघायचंय. नवीन वर्षाच्या जल्लोषात अगदी मुक्तपणे सामील व्हायचंय. चला बेटा. चल, बाय. बाय बाय. बरं आहे वहिनी, आम्ही निघतो. फार नाराज झाली असेल का तू? अगं, त्यात काय एवढं? दुसरी एखादी स्ट्रॉंग केस मिळाली की लढवू आपण. कारण शक्यतो हरायला नको ना. त्यानं चळवळ विनाकारण 2 पावलं मागे येते. चल उल्का, निघूयात आता आपण. अद्याप तुझं समाधान झालं नाही उल्का? समाधान तर माझंही झालं नाही. काय वहिनी? किती नेटकी आणि व्यवस्थित केस. कुठे संशयाला जागा नाही, शंकेला वाव नाही. नवरा आणि सासू यांना किती परफेक्ट आहे बा. पूर्णपणे विचार करून रचलेली केस, तद्दन खोटी, तकलादू. अगं, असं कसं म्हणतेस?
सासूला तुला मारणं कसं शक्य आहे? आणि नवरा तर बाहेरच होता ना. नवऱ्यानं तिला जाळलं असतं आणि तो बाहेर गेला असता. शेजारी जेव्हा हात आले तेव्हा त्यांना ती जाताना दिसलीच नसती. तरीही नाही आनंद. केस पूर्णपणे विचार करून रचलेली आहे. इट इज अ टोटली कुक्ड अप केस. आणि या प्रश्नाची उत्तरं मिळणं काही फारसं अवघड नाहीये. केस लढवणं आणि केस जिंकणं अतिशय अवघड आहे. पण वहिनीजी, कसला विचार करताय वहिनी? मी ही केस लढायचा आणि जिंकायचा विचार करते. रिअली? आजच मी माझ्या मामांना कॉल लावते. ते ऍडव्होकेट जनरल आहेत, ठाऊक आहे ना तुला? काही काळापुरती ते पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून माझी नेमणूक करतील. माझ्या हातात केस गेल्यामुळे तिचं भवितव्य धोक्यात आलं असं नाही ना वाटणार तुम्हाला? असं कसं म्हणता वहिनी? मी परवा मी वकीलपत्र सादर करते. आपल्याला खूप धावपळ करावी लागेल का? पण वहिनी, तुम्ही वकील साहेबांचा विचार करताय ना? हो. आय डोंट नो हाऊ ही वुड टेक इट. पण पण कुणीतरी हे करायलाच हवं ना? हो, हे इतक्या ठामपणे सांगत होते आणि माझ्या लक्षात आलं की या केसला बुद्धिमान वकिलाची गरज नाहीये. शोभनाबद्दल सहानुभूती असणाऱ्या वकिलाची गरज आहे, जो पोलिसांनी गोळा केलेल्या चौकटीच्या बाहेर जाईल, नवीन पुरावा गोळा करण्यासाठी धडपडेल अशा वकिलाची. आय हॅव टू फाईट इट. येस. वेळ अतिशय कमी आहे उल्का. हो. तुम्ही सोसायटीत जा, विचारपूस करा, शेजाऱ्यांना भेटा. हा, Yes. मी खटला दाखल करण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात करते. ओके ओके ओके. हॅलो, आय वॉन्ट टू स्पीक टू मिस्टर G.S. पाटील, ॲडव्होकेट जनरल. या. ओके ओके, थँक्यू. उल्का, आता या केसची जबाबदारी मी घेतली. तू याबद्दल काहीच काळजी करू नको. येस, प्रोसीड. न्यायमूर्ती महाराज, आज काहीसा वेगळा असा खटला आपल्या समोर उभा राहतो. महाराष्ट्र राज्य विरुद्ध राम कीर्तीकर आणि सत्यभामाबाई कीर्ती. या खटल्यातील मुख्य आरोपी राम कीर्तीकर हा विज्ञानाचा पदवीधर आहे, स्वामी विवेकानंदांचा भक्त आहे. स्वामीजींच्या जीवनावर त्यांनी एक छोटेखानी पुस्तिकाही लिहिलेली आहे आणि तरी सुद्धा त्याच्यावर आपल्या पत्नीचा खून करण्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. ही हत्या हुंड्याच्या रकमेसाठी झालेली नाही, कारण मयत सौ शोभना ही कॅल्फर पॉइंट कंपनीत मोठी ऑफिसर होती. तिला पगारही भरभक्कम होता. तेव्हा पैसा हे या हत्येचं कारण असू शकत नाही. त्याचप्रमाणे अनैतिक संबंध हे सुद्धा या हत्येचं कारण असल्याचा कुठलाही ठोस पुरावा उपलब्ध झालेला नाही. आणि तरी सुद्धा आणखी एक भारतीय स्त्री जाळण्यात आली आहे. युअर ऑनर, या खटल्यातील फिर्यादी पक्ष हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करील की 11 डिसेंबरच्या सायंकाळी 6:30 ते 7च्या सुमारास आरोपी राम कीर्तीकर याने मयत सौ शोभना हिचा खून केला आणि नंतर सत्यभामाबाई कीर्तीकर यांच्याशी संगनमत करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. न्यायमूर्ती महाराजांनी पुढील सुनावणी सुरू करण्याची परवानगी द्या. आरोपी राम कीर्तीकर, तुम्हाला हे आरोप मान्य आहेत का? नाही, युअर ऑनर. आरोपी राम कीर्तीकर, तुम्ही वकिलाची मदत घ्यायला नकार दिलाय. तुम्हाला खात्री आहे की तुम्ही आपला बचाव स्वतः करू शकता? नाही, युअर ऑनर. आम्हा दोघांचा बचाव करायला मी सर्वस्वी असमर्थ आहे. हो, मी विज्ञानाचा पदवीधर, स्वामी विवेकानंदांचा शिष्य. विज्ञान आणि अध्यात्म
या दोघांचा सुरेख मेळ वेळोपाडी पोचाव्या हा माझा आग्रह आहे. त्यातून या न्यायालयाशी माझा संबंध कुठून बरं येणार? त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्यायालयात प्रवेश करताना ज्याप्रमाणे भीती वाटते तशीच भीती मलाही वाटते. कायद्याच्या या घटपटात आपला निभाव लागेल का नाही याची शंकाही येते. पण तरीही मी वकील लावायला नकार दिला. कारण मी निरपराधी आहे. शोभनाशी माझी भांडणं जरूर होत असतील काय व्हायचीच. कारण ते अतिशय मटेरियलचे पुरावे आम्ही लपवले. मग आमचं निरपराधित्व सिद्ध करायला आम्हाला वकिलांची मदत का बरं घ्यावी लागावी? न्यायमूर्ती महाराज, बचाव करायला मी असमर्थ असतानाही वकील घ्यायला नकार दिला. कारण न्याय माझ्या बाजूला आहे. युअर ऑनर, सत्य माझ्या बाजूला आहे. हे कायदे, न्यायालयीन निर्णयाची ती थोराड पुस्तकं, वकिलांचे वाद प्रतिवाद हे सगळे सत्याकडे नेण्याचे फक्त मार्गच आहेत. युअर ऑनर, सत्य कुणाच्याही येण्या न येण्याची वाट न पाहता ते तसंच उभं असतं आपल्या पायावर, शुद्ध, निर्वस्त्र, निष्कलंक. आणि त्याच सत्याचा आश्वासक स्पर्श मी माझ्या माथ्यावर अनुभवतो. म्हणून या खटल्यामध्ये कुणाचंही सहाय्य घेणं हे अनावश्यकच नव्हे तर अनैतिक आहे असं मला वाटतं. बर, आणखी काय? फिर्यादी पक्षाच्या वकील मगाशी म्हणाल्या की शोभना ही पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडलेली आणखी एक स्त्री होती. युअर ऑनर, हुंड्यामुळे, सासूरवासामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे ज्या भारतीय स्त्रिया मृत्युमुखी पडल्या असतील त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मीही सहभागी आहे. पण युअर ऑनर, तुम्ही फिर्यादी पक्षाच्या वकिलांना सूचना द्या की शोभना ही पुरुषांच्या हिट लिस्टवरची आणखी एक बळी होती असा दाखवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. या खटल्याचा संबंध फक्त मी, माझी आई आणि शोभना या तिघांपुरताच मर्यादित आहे. भारतातल्या इतर 999 नवऱ्यांशी नाही की नवरेशाहीशीही नाही. आणखी एकच आहे न्यायमूर्ती महाराज. इथे या न्यायसरामागे महात्मा गांधीजींची तस्वीर लावलेली आहे, ज्यांनी आयुष्यभर सत्यासाठी आग्रह धरला. त्या महात्मा गांधीजींच्या शेजारी स्वामी विवेकानंदांची तस्वीर लावावी म्हणजे मग मला कशाचीही भीती वाटणार नाही. ठीक आहे, झालं सांगून. न्यायमूर्ती महाराज, आरोपीला विचारावं की स्वामीजींची तस्बीर आणेपर्यंत कामकाजाला सुरुवात केली तर चालेल की नाही. तुम्ही कामकाज सुरू करा. आमचा पहिला साक्षीदार आहे ज्ञानसिंग वॉचमैन. सलाम साहब जी। भगवान को हाजिर नाजिर जानकर कसम खाता हूं जी, जो कुछ भी कहूंगा बिल्कुल सच कहूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा जी। तुम्हारा नाम ज्ञान सिंह है? हाँ जी, बिल्कुल ठीक फरमाया जी आपने, ज्ञान सिंह। ज्ञान सिंह जी,
तुम काम क्या करते हो? वॉचमैन हूँ जी, आशीर्वाद हाउसिंग सोसाइटी का। अच्छा, हाँ जी, कितने सालों से ये काम कर रहे हो? ये कोई 5 साल से। क्या तुम इन्हें पहचानते हो? हाँ जी, इन्हें कौन नहीं पहचानता? बहुत से लोग नहीं पहचानते। मैंने सिर्फ ये पूछा कि क्या तुम इन्हें पहचानते हो? हाँ जी, बिल्कुल पहचानते हैं। ये तो वही हुए ना, अपने कीर्तिकर साहब, बिल्डिंग नंबर 1 के पहले माले पर रहने वाले। तो क्या तुम इनकी बीबी को भी जानते थे? हाँ जी, बिल्कुल जानते थे। अच्छा अरे देवी जी, हम ही ने तो खबर दी थी ना पुलिस में। अच्छा अच्छा, तो वो खबर आपने दी थी? हाँ जी हम्म, मैडम जी, उसका हुआ है सर। हम्म, जैसे ही हमें पता चला तो हम फौरन उनके फ्लैट पर चले गए। तो वहां कोई हमसे बोला, ओए ज्ञान सिंह भाग, पुलिस को बुला। तो हमने फोन किया। कहाँ से फोन किया आपने? अपनी चौकी से। अब ऐसा है देवी जी, कॉलोनी के चारों तरफ दीवार है और बिल्कुल सामने लगे अपनी चौकी। और ज्ञान सिंह, तुम्हारी ड्यूटी कब होती है? हमारी ड्यूटी तो शाम के 6 बजे से लेकर सुबह के 6 बजे तक होती है जी। इसका मतलब ये हुआ कि इन 12 घंटों में आशीर्वाद हाउसिंग सोसाइटी में जो भी आता होगा उसे तुम्हारे सामने से गुजरना पड़ता होगा। दुरुस्त फरमाए जी आपने। ज्ञान सिंह, उस दिन जिस दिन तुमने पुलिस को फोन किया, 11 दिसंबर की शाम को, हाँ जी, तुम ड्यूटी पर कब आए? ये कोई 5 साढ़े 5 बजे। 5 या 5:30? ठीक ठीक बताओ ज्ञान सिंह। वैसे तो हम 5 बजे आते हैं जी, पर ठीक है 5:30 समझ लीजिए। ठीक है, 5:30 के बाद तुमने कीर्तिकर साहब की बीबी को सोसाइटी में आते हुए देखा है? नहीं जी, ठीक से याद करके बतलाओ ज्ञान सिंह। ठीक से याद है देवी जी। शाम में 6 के बाद तुमने उनको सोसाइटी से कहीं बाहर जाते हुए देखा है? नहीं जी, ठीक से याद करने की कोशिश करो ज्ञान सिंह। ठीक से याद है देवी जी। तभी तो हम अचरज में पड़ गए थे ना कि मैडम जी को कहीं आते तो देखा नहीं, फिर जलने की खबर कैसे? इसका मतलब यह हुआ ज्ञान सिंह कि 11 दिसंबर की शाम को 5:30 से लेकर रात में 10 बजे तक शोभना सोसाइटी में ही थी। हाँ जी, वैसा ही हुआ होगा। ऐसा ही हुआ होगा। That's all, Your Honor. कीर्तिकर, योर विटनेस। ज्ञान सिंह, सलाम साहब जी। हमारी वजह से तुमको काफी तकलीफ पहुंची है ना? नहीं नहीं साहब जी, ऐसी कोई बात नहीं है। देखो ना, ये दोपहर का समय तुम्हारे सोने का समय है। रात को तुमको फिर से ड्यूटी पर जाना पड़ता है। चलता ही रहता है साहब जी। ना मेरी बीबी खुद को जलाती, ना तुमको यहाँ पे आने की जरूरत पड़ती। अब रात दिन पुलिस तुम्हारे घर पे आते होंगे, पूछताछ करते होंगे। चलता ही रहता है साहब जी। अब देखिए ना, मैडम जी भी तो हमारे कितना काम आती थी। कभी दवा दारू के लिए पैसे है, कभी हमारे छोटी का फराक है। तो उसमें क्या हुआ? तुम भी तो उसके कई बार काम आते थे। कभी कभार कहीं बाहर जाना हुआ तो ज्ञान सिंह जरा रिक्शा रुकवा दो, कभी ज्ञान सिंह लॉन्ड्री से कपड़े ला दो। ऐसा तो चलता ही रहता है साहब जी। अब चोर उचक्का तो कभी कभार ही आएगा ना। दिन में छोटे मोटे काम तो करने ही पड़ते हैं। किसी को सवेरे जल्दी उठाओ, किसी को दवाई ला दो, किसी का नल बंद हुआ तो दुरुस्त करवा दो। ये तो चलता ही रहता है साहब जी। ऐसा ही कुछ काम उस दिन निकला होगा, है ना? किस दिन साहब जी? उस दिन जिस दिन हमारी बीबी ऑफिस से शाम के 7 और 7:30 के दरमियान आई थी, 11 दिसंबर को। नहीं जी, उस दिन तो हम पूरा समय चौकी पर ही थे। मैंने कब कहा कि तुम चौकी पर नहीं थे? लेकिन तुम कहीं गए होगे 2 मिनट के लिए, जैसे मिल्क सेंटर हो या मेडिकल स्टोर हो, और मैडम जी आई होगी। नहीं जी, हमें तो ऐसा नहीं लगता। लेकिन ऐसा ही हुआ था। नहीं साहब जी, हम ऐसा नहीं मानते। तो फिर उस दिन आशीर्वाद हाउसिंग सोसाइटी के 4 बिल्डिंग में रहने वाले 24 ओनर्स में से तुमको उस दिन किसी ने भी याद नहीं किया? नहीं जी, कमाल है।
तुमने तो अभी बताया कि किसी ने तुम्हें कह दिया कि शोभना जल रही है और तुम फोन की तरफ दौड़ा। हाँ जी बिल्कुल। तुमने जलने वाली की सूरत ठीक तरीके से देखी थी ना? नहीं जी। तो तुमने कैसे भरोसा कर लिया कि शोभना जी ही जल रही है? हाँ? लो कर लो बात। अब आपके घर में और कौन जलेगा साहब जी? तुम लोगों पर बहुत जल्दी विश्वास करते हो ज्ञान सिंह। अरे साहब जी, तो लोग क्यों झूठ बोलेंगे भला? ज्ञान सिंह, लोग झूठ बोलते हैं, कभी उनकी आदत सी हो जाती है, नहीं तो कभी उनका पेशा। अरे किसी ने तुम्हें कह दिया कि उस दिन शोभना जी जल्दी आ गया और तुमने भरोसा कर लिया। देखिए साहब जी, हमने आपको बता दिया ना कि वो हमारे सामने तो आई नहीं थी। ऐसा तुम्हें इन लोगों ने बताया, लेकिन शोभना जी आई थी और तुम्हारे ड्यूटी के दरमियान ही आई थी। तुम 2 मिनट के लिए कहीं इधर उधर गए होगे या तुमने गौर नहीं किया होगा। नहीं जी, बिल्कुल नहीं। ज्ञान सिंह, अरे 2 मिनट के लिए कहीं इधर उधर जाना कोई जुर्म नहीं, कोई जुर्म नहीं है जी। और उसके लिए तुम्हारा कोई कुछ भी बिगाड़ नहीं सकता। ज्ञान सिंह, शाम को 5 बजे से लेके 7:30 तक तुम 2 मिनट के लिए कहीं भी नहीं गए थे? कहीं नहीं गए थे? हाँ? बोल तो नहीं सकता जी, और लगता तो नहीं है, लेकिन संभावना है। हाँ? संभावना है। हो सकता है। फिर से बोलो, फिर से बोलो। हो सकता है कि मेरा ध्यान ना रहा हो और वो आ गई हो सकता है। हो सकता है, हो सकता है। ज्ञान सिंह, तुम जा सकते हो। सलाम साहब जी। कॉल योर नेक्स्ट विटनेस। आमचा यापुढचा साक्षीदार आहे जनार्दन शेळके. ईश्वर साक्ष खरं सांगेल, खोटं सांगणार नाही. आपलं नाव? शेळके शेळके जनार्दन बाबूराव. वय? वय 42, धंदा पानपट्टीचा, संतानगरात राहतो. विचारीन तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्या. विचार. 11 डिसेंबरच्या रात्री आपण आशीर्वाद हाऊसिंग सोसायटी मध्ये गेला होता. हो. कशासाठी? बाई जवाल्याची खबर आली म्हणून. तुम्हाला का खबर दिली? पंच म्हणून यायला हो. मग तुम्ही तिथे काय केलं? आता पंचनामा सांगायचा. हो, डिटेल मध्ये सांगावं लागेल. सविस्तर सांगा. त्या दिवशी रात्री एक्झॅक्टली 11:30 वाजता मी तिथे पोहोचलो. 11:43 पंचनामा. सावकाश. अहो जरा सावकाश सांगा. लय फास्ट झालं. त्या दिवशी रात्री एक्झॅक्टली 11:30 वाजता मी तिथे पोहोचलो. 11:43 पंचनामा सुरू झाला. तो 12:25 संपला. पंचनाम्याच्या टायमाला तिथे पोलीस इन्स्पेक्टर साटम साहेब, हवालदार चव्हाण, हवालदार काळे, महेशभाई तुपे, राम कीर्तीकर, सासू सत्यभामाबाई कीर्तीकर, अजून एक शेजारी आबंगे साहेब आणि दुसरे पंच आप्पा सुराजी, एवढे लोक हजर होते. याच्या बिगर तिथे हजर असलेल्या बाकीच्या लोकांना आपण काही ओळखत नाही. राम कीर्तीकरचं घर पहिल्या मजल्यावर असून जिन्यांवर गेल्यावर डावीकडून तिसरे. हे मकान दक्षिण उत्तर असून त्याला एक बैठकीची खोली, एक स्वयंपाकाची खोली, बाजूला एक निजायची खोली. बैठकीची खोली, स्वयंपाकाच्या खोली एकाच लाईनीमध्ये. बैठकीच्या खोलीत काही गडबड दिसत नव्हती. बैठकीची खोली, स्वयंपाकाची खोली याच्या मधलं दार उघडं होतं. स्वयंपाक घरात बाई पडलेली होती. बाईचं डोकं वाट्याच्या बाजूला दक्षिणेकडे, पाय उत्तरेकडे होती. बाई पुरेपूर जाळली होती. बाईच्या अंगावर कापडा थरलेला होता. दरवाजामध्ये 5 लिटरचा घासलेटचा कॅन पडलेला होता. डायनिंग टेबल जवळ माचीस पडली होती. गॅसची बटणं बंद असून कोपऱ्यात एक फुटका इष्ट होता. पॅसेज मध्ये पाण्याची बादली होती. निजायच्या खोलीत सारखं व्यवस्थित होतं. बाथरूमच्या वाड्यावरती बाटल्या, हातोडा, स्क्रूड्रायव्हर, मच्छरदाणी लावायची सळी, कपड्याचं गाठोड होतं. त्या कपड्याच्या गाठोड्यामध्ये एक सिल्कचा पांढरा सदरा, 2 पायजामे, एक साडी होती. त्याच्या आतमध्ये एक लाल रंग लागलेलं उशीचं कवर, एक उशी, एक लाल रंग लागलेली चादर, एक बटणं तुटलेला आणि समोरून फाटलेला पट्ट्याचा मंदिला होता. या सगळ्या आयटमचा पंचनामे केला. त्या ताब्यात घेतल्या, त्याच्यावर सील केलं आणि त्याच्यावर आमच्या सह्या घेतल्या. याच त्या वस्तू आहेत? हो. ही तुमची सही आहे? हो. ही कुणाची सही आहे? हे दुसरे पंच आप्पा सुराजी. ठीक आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर.
कीर्तिकर, युअर विटनेस. अभिनंदन शेळके. कशाबद्दल? अहो, तुमच्या स्मरणशक्तीबद्दल. सगळं कसं अचूक लक्षात राहतं तुमच्या. आता पंच म्हणून जायचं तर समजा ध्यानात ठेवायलाच पाहिजे साहेब. हो, पण 1.25 महिन्यापूर्वी झालेला पंचनामा तुमच्या एवढ्या अचूक लक्षात राहतो म्हणजे खरंच आश्चर्य आहे. हं? अहो, माझ्या घराचं एवढं अचूक वर्णन तो मीही करू शकणार नाही. आता फक्त माझ्या घराला खिडक्या किती तेवढं सांगा. बैठकीच्या खोलीत उत्तरेला एक मोठी खिडकी, स्वयंपाकाच्या खोलीत दक्षिणेला एक मोठी खिडकी आणि निजायच्या खोलीत दक्षिणेला 2 छोट्या खिडक्या. हो. आणि बैठकीला पश्चिमेला खिडकी नाही. कशी असेल? कशी असेल का? तुमच्या घराची शेजारच्या घराची भीत आहे ना कॉमन. बर, भिंतीवर काय लावलेलं होतं? एक विवेकानंदाची तस्वीर होती, एक बालाजीची तस्वीर होती आणि एक कॅलेंडर होतं सेवादलाचं. हो. बर, सिलिंग फॅन कोणत्या कंपनीचा आहे? सिलिंग फॅन नाहीये साहेब, टेबल फॅन आहे उषा कंपनीचा. हो. बर, आणि घड्याळ? घड्याळ बैठकीच्या खोलीत नाही असं, निजायच्या खोलीत आहे छोटं गाजराचं. टाईलचा आणि भीतीचा रंग सांगू साहेब? नाही नाही नाही, नको. तुम्ही आमचं घर पाहिलं हे निश्चित. कधी पाहिलं घर? आज सकाळी? तुमचं घर पाहायला बराबर 1 महिना आणि 7 दिवस झाले साहेब. 11 डिसेंबरला रात्री 11:30 ते 12:15 दरम्यान. हो. तरी सुद्धा एवढं अचूक लक्षात राहतो तुमच्या. हो साहेब. अजून काही शंका असतील ते विचारा साहेब. या कोर्टाच्या आवाराबद्दल विचारा, या कोर्टाला वर यायला पायऱ्या किती आहे ते विचारा, माझ्या मागच्या भीतीचा रंग कोणता आहे ते विचारा, तुम्हाला ज्या जीप मधून पोलिसने आणलं ना त्या जीपचा नंबर विचारा, काही बी विचारा. नाही तर असं करा ना, माझ्याबद्दलच विचारा. हे बघा, साक्षीदाराने फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी, प्रश्न उपस्थित करू नये. ते विचारतच नाही का? विचारतच नाही ते. विचारतो ना. विचारतो. शेळके, तुमचा धंदा काय? पांढरप्रिय साहेब आपली सांगितलं ना मगाशी. शेळके, तुमच्या इतकी चांगली नसली तरी माझी स्मरणशक्ती बरी आहे म्हटलं. शेळके, मी तुमचा खरा धंदा तुमचा खरा धंदा काय शेळके? पानटपरी चालवण्याचा का साक्षी देण्याचा? गेल्या महिन्यात 2 वेळेला कोर्टात तुम्ही साक्षी देण्यासाठी आलेला होता. एकदा खुनाच्या खटल्यात आणि एकदा मंगळसूत्र तोडल्याच्या प्रकरणात. त्याच्या आधीच्या महिन्यात तुम्ही 2 वेळेला कोर्टात साक्षीसाठी आलेला होतात. एकदा दरोड्याच्या खटल्यात आणि एकदा मारहाणीच्या प्रकरणात. अहो, गेल्या वर्षभरात तुम्ही 18 ते 20 वेळेला कोर्टात साक्षीसाठी आलेले होतात. आता ह्यो का गुन्हा आहे का साहेब? अहो, तुमच्यासारखे शिकले सवरलेले एज्युकेटेड लोक हे काम करत नाही ना, म्हणून आमच्या सारख्या अनाडी लोकांना हे काम करावे लागतात. हो, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. शेके, पण माझा प्रश्न जरा वेगळाच होता. आता तुमचा धंदा म्हणजे पानटपरीचा धंदा, हो, हो, हो. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालणार. हो. तुम्ही एखाद्या ठिकाणी पंच म्हणून जाणार. हो. आणि पंचनामा झाल्यानंतर पुन्हा साक्षीसाठी जाणार. हो. या वर्षातले कमीत कमी 36 ते 40 दिवस तुमचे जाणार असतील नाही का? हो, हो. अहो, अशा वेळी तुमच्या धंद्याचं काय होतं? 2-4 पोरं हमेशा हाताखाली असतात साहेब आपल्या. धंद्याचं काय होणार आहे? पानटपरी चालवायला 2-4 पोरं कशाला? गरीब पोर आहे, बेकार आहे, करतात आपली काम. कसलं अप्पू गांजा पोचवायचं? आपण तसलं काही काम करत नाही ना साहेब. हो. 1.5 वर्षापूर्वी पोलिसांनी तुमच्या एका मुलाला पकडलेलं होतं. कोण म्हणतं? मुलाचं नाव बाबू पार टक्के. मी नाही ओळखत त्याला. असं काय करता शेळके? अहो, तुम्हीच तर त्याला जामिनावरती सोडवलं होतं ना? हा हा हा, ते बाबू, ते 12% बाबू का? पोरगे आपल्या गल्लीतलंच आहे, घेतलं सोडून. आणि आता तो तुमच्या पानटपरीवरती बसतो नाही? आता सुधारला बरं का साहेब ते पोरगा. हो. हो? सुधारलं का आणखीन बिघडलं? तुमच्या टपरीवरती गांजा घातलेलं पान मिळतं अशी लोकांनी तक्रार केलेली आहे. काय आठवत नाही. हे बरं आठवत नाही तुम्हाला? अहो, 17 ऑगस्टला एकदा आणि 21 ऑगस्टला दुसऱ्यांदा. पहिल्यांदा शनिवार होता आणि दुसऱ्या वेळेस बुधवार होता.
काय माहित नाही. शेळके असं काय करता हं? तुम्हाला तर सगळंच आठवायला पाहिजे हं? तुम्हाला तारीख आठवायला पाहिजे, वार आठवायला पाहिजे, तुमच्या टपरीवर आलेले पोलीस आठवायला पाहिजे, केस नंबर आठवायला पाहिजे, जीप नंबर आठवायला पाहिजे, सगळंच आठवायला मिलाड. पाहिजे. हे अहो. सगळं भलंही खरं असेल पण त्याचा या केसशी काय संबंध आहे? संबंध आहे मिलॉर्ड. आणि त्याच खटल्यानंतर हे पंचाची कामगिरी बजावायला लागले. शेळके, आता पोलिसांनी तुमच्यावरची केसही काढून टाकली नाही का हं? काही संबंध नाही साहेब त्याचा याच्याशी. आणि यावेळेस तर तुम्ही पंचनाम्याच्या वेळेस उपस्थित सुद्धा नव्हता. पोलिसांनी पंचनामा केला, सील केलं आणि नंतर तुमच्या सह्या घेतल्या. काल किंवा आज सकाळी तुम्हाला घरी नेलं आणि घर दाखवून आणलं. काय खरंय का नाही हं? नाही साहेब. अहो तुमची स्मरणशक्ती चांगली म्हणून पोलीस तुमची एकामागोमाग एक अशा प्रत्येक केसमध्ये मदत घेतात. तुम्ही नसतानाही तुमच्या खोट्या सह्या घेतात. पण या खोट्या साक्षी तुम्हाला एक दिवस फार महागात जातील शेळके. असं नाहीये साहेब. भलेही अंमली पदार्थाच्या ने आणण्यासाठी पोलीस तुम्हाला पकडणार नाही. रस्त्यावर अतिक्रमण करून टपरी उभी केली तरी तिथून हटवणार नाही. पण या देशात न्यायालय अद्याप आहे मिलॉर्ड. आणि ते तुम्हाला गजाआड केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला तुमचे हे पोलीस तुमच्या मदतीला येणार नाहीत शेळके. शेळके, तुम्ही जाऊ शकता. तुमचा पुढला साक्षीदार बोलवा. आमचा यापुढचा साक्षीदार आहे डॉक्टर वसूल. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपण डॉक्टर सुरेश रामचंद्र बसोले. दॅट्स राईट मॅडम. आपण MBBS MD आहात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फॉरेन्सिक मेडिसिन विभागात शिकवता, काम करता. येस मॅडम. डॉक्टर, 11 डिसेंबरच्या रात्री आपल्याकडे एका स्त्रीचा देह उत्तरीय तपासणीसाठी आला होता. सौ शोभना रामचंद्र कीर्तीकर या नावाचा. सर रिमेंबर, मीच तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करून दिला होता. मग आपल्या हे लक्षात असेल की त्या स्त्रीचा देह हा 100% जळालेल्या अवस्थेत होता. आय रिमेंबर डिस्टिंक्टली. मग मृत्यूचं कारण या कॉलम खाली अनक्लिअर असा शेरा कसा काय मारलाय तुम्ही? याचं कारण असं की जळण्यापूर्वी त्या स्त्रीचा मृत्यू झाला असावा असं सिद्ध करणारा पुरावा उपलब्ध होता. वेट अ मिनिट डॉक्टर, वेट अ मिनिट. तुम्हाला असं म्हणायचंय का की त्या स्त्रीच्या देहाला अग्नीने स्पर्श करण्यापूर्वी तिचा मृत्यू आला होता? हो. रिपोर्टमध्ये म्हटलेलं नाही. तसं काही कॉलमच नव्हता. कॉज ऑफ डेथ स्पष्ट नसल्यामुळे तिथे अनक्लिअर असं लिहिलं. पण त्या स्त्रीचा मृत्यू कशामुळे झाला हे त्या रिपोर्ट मध्ये लिहिण्याचं काही कारणच नव्हतं. बरोबर. जळून मृत्यू झाला नाही हे कशाच्या आधारे सांगता येईल? वेल, अनेक फॅक्टर्स. मृत्यूनंतर अवयवांना ताठरपणा येऊ शकतो, स्नायूंना काठिण्य येऊ लागतं. याला आम्ही रायगर मॉर्टिस असं म्हणतो. अच्छा. त्यानंतर त्या व्यक्तीला जाण्यात आलं तरी रायगर मॉर्टिसचा परिणाम दिसतो. मरण्याच्या जखमा किती खोल आहे, स्नायूंचा रंग कसा आहे यावर देखील हे सांगता येऊ शकतं. या केसमध्ये हे इंडिकेशन अत्यंत स्पष्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला जाळण्यात येतं तेव्हा तिच्या श्वास मार्गातले कार्बनचे कण तिच्या फुफ्फुसात जातात. या उलट मरण पावलेल्या व्यक्तीचा श्वास बंद असल्यामुळे तिच्या फुफ्फुसात हे कण जाऊ शकत नाही. तुम्ही बघितलं असेल की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये फुफ्फुसात कार्बनचे कण असल्याचा कुठेही उल्लेख नाही. आणि म्हणून शोभना मरण पावल्यानंतर तिला जाळण्यात आलं असं म्हणायला काही हरकत नाही. हरकत आहे. तिला दुसऱ्या कुणी मारलं की नाही ते मला माहित नाही. हो डॉक्टर, पण मेलेली स्त्री स्वतःला कशी जाळून घेईल? काही होऊ शकतं मॅडम. मृत पावलेली व्यक्ती गॅसच्या शेगडीवर किंवा स्टोअर पडू शकते. पण या केस मध्ये तसा काहीही पुरावा नाही. आता ते मला काय माहित. बरोबर आहे, ते तुम्हाला काय माहित.
बरं डॉक्टर, जाण्यापूर्वी तिचा कशानं मृत्यू झाला असावा असं वाटतं तुम्हाला? Can't say. तरीही काही अंदाज तर बांधता येत असेल तुमच्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे. कठीण आहे. डॉक्टर, आपण नकारात्मक पद्धतीने विचार करून काही पर्याय गाळून टाकण्याचा प्रयत्न करूया. उदाहरणार्थ, तिच्या डोक्यावर हातोडीने प्रहार करून तिला मारण्यात आलं होतं का? नाही, तिच्या कवटीला धक्का पोचलेला नव्हता. किंवा तिला एखाद्या पदार्थातून विष देऊन तिला मारण्याचा प्रयत्न झाला का? नो, विसराचा रिपोर्टही निगेटिव्ह आहे. किंवा शिरेतून एखादं इंजेक्शन देऊन तिला मारण्यात आलं होतं का? आक्षेप आहे माझा. माननीय वकील साहेब साक्षीदाराला लीड करतात. आक्षेप मान्य केला जातोय. अहो, त्यांनी पर्याय कसे निवडलेत पहा ना. पडून डोक्याला इजा होऊन मृत्यू आला का? नाही. तर हातोडीने मारून मृत्यू आला का? अन्नातून विष बाधा झाली का? नाही. तर पदार्थातून विष दिलं गेलं का? वकील साहेब, शोभनाचा अशा प्रकारे खून झाल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाहीये. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी याची नोंद घ्यावी. ठीक आहे. डॉक्टर बसोले, हृदय क्रिया बंद पडून शोभनाला साधा सरळ मृत्यू आला का? नाही. मलेरिया डिप्टेरिया पासून टीबी कॅन्सर पर्यंत एखाद्या रोगानं ती मरण पावली का? नाही. मग तिची उपासमार झाल्यामुळे तिने उपोषण केल्यामुळे तिला मृत्यू आला का? नाही. मग डिसेंबरच्या थंडीनं तिचा बळी घेतला असेल? नो. न्यायमूर्ती महाराज, नैसर्गिक मृत्यूचं आणखी एखादं कारण आता कुठून शोधून काढावं? ठीक आहे, मी विचारतो. ठीक आहे. डॉक्टर साहेब, 30 वर्षाच्या शोभनाला तिचं वय फार झालं होतं म्हणून मरण आलं का? अहो, काहीतरीच काय जज साहेब. न्यायमूर्ती महाराज, नैसर्गिक मृत्यूचे आणखी काही प्रकार शिल्लक राहिले आहेत का? मला वाटतं नसावे. मग न्यायमूर्ती महाराज, मी आकस्मिक मृत्यूकडे वळू? वळा. डॉक्टर महाशय, मी तुमचं लक्ष पुन्हा शोभनाच्या फुफ्फुसांकडे वळवते. तिच्या फुफ्फुसांमध्ये कार्बनच्या कणांच्या अनुपस्थिती व्यतिरिक्त आणखी एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केलाय. रप्चर ऑफ द आर्टरीज असं तुम्ही म्हटलेलं आहे. हो, मला आठवतं. मग ते कशामुळे होऊ शकतं? ऑस्पेक्शिया बाय स्ट्रँग्युलेशनची ही केस नाहीये का? श्वास कोंडून मृत्यू आल्याचाच हा पुरावा नाहीये? शक्यता आहे. शक्यता? नुसती शक्यता आहे, खात्री नाही. डॉक्टर, तुम्ही शोभनाच्या हृदयाकडे खात्रीने दुर्लक्ष करणार नाही. तिच्या हृदयाच्या 4 कप्प्यांपैकी डाव्या बाजूच्या एका कप्प्यातलं रक्त निळं झालं होतं. प्राणवायूचा अभाव. हो, पण प्राणवायूचा पुरवठा का बंद झाला डॉक्टर? श्वास कोंडून मृत्यू आल्याचीच ही लक्षणं नाहीयेत का? प्राणवायूचा अभाव. अहो, पण प्राणवायूचा पुरवठा का बंद झाला डॉक्टर बसवले? श्वास कोंडला गेल्यामुळेच ना. Come to think of it, that could be the only reason of her death. डॉक्टर, श्वास कोंडून मृत्यू होण्याच्या कोणत्याही प्रकारात ती व्यक्ती स्वतः श्वास कोंडून घेऊ शकते का? विहिरीत उडी मारली किंवा गळफास लावून घेतला तर हे होऊ शकतं. अहो, पण शोभनानं ना विहिरीत उडी मारली आहे ना तिने गळफास लावून घेतलाय. मणका तुटला नाही हे तुम्ही आधीच रिपोर्ट मध्ये म्हटलंय ना. हो. मग कोणतीही व्यक्ती स्वतः श्वास कोंडून घेऊ शकते का? बहुतेक नाही. डॉक्टर, मला निश्चित उत्तर हवंय. एका तज्ञाचं स्वच्छ आणि स्पष्ट उत्तर. इतर कुणीतरी उशीनं किंवा आणखी कशानं मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय ती व्यक्ती स्वतः श्वास कोंडून घेऊ शकते का? नाही. म्हणजे दुसऱ्या कुणीतरी आधी मयस्त्रीचा श्वास कोंडून मग तिला जाळून टाकलं असण्याची शक्यता आहे की नाही? शक्यता विचारते मी डॉक्टर, शक्यता विचारते. शक्यता आहे की नाही? शक्यता आहे. शक्यता आहे. शक्यता आहे. That's all, Your Honor. कीर्तिकर, युअर विटनेस. डॉक्टर, तुम्ही कुठचं? जुन्नर जवळ खेड आहे आमचं. म्हणजे पुण्याजवळचं जे जुन्नर आहे ते? हो. मग शिक्षण वगैरे सगळं पुण्यालाच झालं असेल नाही का? हो, सुरुवातीचं शिक्षण पुण्यातच झालं. हा, आणि नंतरचं?
गुलबर्ग्याला, म्हणजे वैद्यकीय शिक्षण. का एकदम पुण्याहून एकदम गुलबर्ग्याला? तुमचं तिथे आजोळ वगैरे आहे काय? काही नाही, असंच. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज ठीक आहे हा? हो, पण कॉलेजचं स्टँडर्ड फार चांगलं होतं. आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणल्यानंतर काय विचारायलाच नको नाही का? कमीत कमी 1980च्या बॅचचे नसाव्यात एवढीच अपेक्षा. का असू नये? हो, 1980च्याच बॅचचा आहे मी. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. अहो, इतर 22 जणांनाही मिळाला होता. हो न्यायमूर्ती महाराज, आता त्या केस बद्दल पेपर मध्ये बरंच काही छापून आलेलं होतं. यांच्या कॉलेजचे एकदम 23 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये पास केले गेलेले होते. 23 फर्स्ट क्लास, 7 सेकंड क्लास आणि फक्त 5च थर्ड क्लास. म्हणजे स्टँडर्ड फार चांगलं असलं पाहिजे. म्हणजे मला समजत नाही नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय. काय 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 डॉक्टर, तुम्ही MD सुद्धा त्याच कॉलेजमधून केलं? हो. बर, फोरेन्सिक विषयात काही विशेष रुची नाही? आमच्याकडे फारसे विद्यार्थी त्याला ऑप्ट करत नाही, म्हणून आपलं सहज विचारलं. आय वॉज स्पेशली इंटरेस्टेड इन दॅट सब्जेक्ट. आफ्टर यू एनरोल फॉर द सब्जेक्ट? नो, बिफोर जॉईनिंग इट. पण मला तर असं कळालं होतं की तुम्ही मेडिसिन आणि सर्जरी विषयाचं ऑप्शन दिलं होतं. जेव्हा तुम्हाला PSM लाही ऍडमिशन नाही मिळाली तेव्हा तुम्ही फॉरेन्सिक विषय घेतला. माय इंटरेस्ट वॉज ऑलवेज फॉर फॉरेन्सिक मेडिसिन. पण माझ्या काही नातलगांच्या आग्रहामुळे मी सर्जरी आणि मेडिसिनचं ऑप्शन दिलं होतं. आणि बाय ग्रेस ऑफ गॉड तुम्हाला मेडिसिन आणि सर्जरी विषयाला ऍडमिशन न मिळता तुमच्या लाडक्या फॉरेन्सिकला मिळाली आहे की नाही? हो. आपण तिथेही तुम्ही दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पास झाला. पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस माझे वडील फार आजारी होते. नाही, आजारी पाडलं ना ते फार बरं केलं. अहो, मारलं असतात ना. What do you mean? नाही. बरं डॉक्टर, तुमच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मृत्यूचं कारण अनक्लिअर असं लिहिलेलं होतं. हो, कारण ते कारण आता क्लिअर झालेलं दिसतंय नाही का? लंगच्या आर्टरीज रप्चर झाल्या, म्हणजे नक्की श्वास कोंडून मृत्यू झालाय. लंग्सच्या आर्टरीज फुटलेल्या पाहिल्या होत्या ना तुम्ही? हो. मग त्यामुळेच मृत्यू आला असं तुम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नाही लिहिलेलं. तुम्हाला मृत्यूचं कारण कधी क्लिअर झालं? यांनी सांगितल्यावर नाही. मग कधी? काल सकाळी? काल सकाळी काय होतं? पब्लिक प्रॉसिक्युटरच्या ऑफिस मध्ये जेव्हा यांनी तुम्हाला समजावून सांगितलं तेव्हा? अहो, त्यांनी काय समजावून सांगायचंय? परिस्थितीच तशी दिसते डॉक्टर. ह्याच तुमच्यापेक्षा जास्त एक्सपर्ट दिसतात. यांनी तुम्हाला समजावून सांगितलं की शोभनाच्या पतीनं तिला जाळण्याची शक्यता नाही, तेव्हा ती आधीच मरण पावली असं तुम्ही सांगून टाका. आणि तुम्ही सांगून टाकलं हो की नाही? नाही, अगदी असंच काही नाही. अगदी पण जवळजवळ तसंच की नाही? हा, त्यांनी मला मृत्यूच्या कारणाचा विचार करायला लावला. मग आधी काय डोकं गहाण ठेवून तुम्ही निष्कर्ष काढला होता का? कीर्तिकर, याआधी माझ्याकडनं पैसे खाल्ले होते. मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा लावीन. मी तुम्ही इनकॉम्पिटंट आहात असं दाखवून दे. That's all, Your Honor. डॉक्टर, तुम्ही जाऊ शकता. कॉल युअर नेक्स्ट विटनेस. आमचा यानंतरचा साक्षीदार आहे श्रीमती उल्का हर्डीकर. मी माझ्या सद्सद विवेकाला स्मरून सांगते, जे बोलेन खरं बोलेन आणि खऱ्याशिवाय काहीही बोलणार नाही. न्यायमूर्ती महाराज, एखाद्या व्यक्तीची जर ईश्वरावरती श्रद्धा नसेल आणि जिचा सत्सत विवेक संपलेला असेल, अशाने काय शपथ घ्यावी हो? न्यायमूर्ती महाराज, माझ्या साक्षीदाराबद्दल मन कलुषित करण्याचा प्रयत्न होतोय हा. हे बघा कीर्तिकर, त्याचं असं आहे
इथं जे काही बोललं जातं ते खोटं आहे हे सिद्ध होईपर्यंत ते खरंच आहे असं गृहीत धरून चालायचं असतं. म्हणून आम्ही हर्डीकर बाईंना सत्सद विवेक बुद्धी आहे असं गृहीत धरून चालणार आहोत. तुम्ही गुन्हेगार नाहीयेत असं आम्ही धरून चाललोय ना, तसं. ठीक आहे, धरून चला. उल्काबाई, तुम्ही या गृहस्थांना ओळखता? हो, हे माझ्या मैत्रिणीचे शोभनाचे पती. शोभना तुमची मैत्रीण होती? हो, मॅट्रिक पर्यंत बरोबर शिकलो आम्ही. हम्म, पुढे चळवळीतही ती माझ्या बरोबर काम करत होती. हम्म. मग तुम्ही तिच्या घरी नेहमी जात असाल? नेहमी नाही, कधी कधी. का बरं? ती तुमची मैत्रीण होती ना? मी तिच्या घरी गेलेलं तिच्या पतिराजांना आणि सासूबाईंना आवडायचं नाही म्हणून. का? माझ्यामुळे ती बिघडेल असं वाटायचं त्यांना. बिघडेल म्हणजे? बंड करी, आपल्या हक्कांसाठी झगडायला लागेल असं वाटायचं त्यांना. मग तुमच्या भेटी बंद झाल्या असतील? नाही, कधी मी तिच्या ऑफिसात जात असे हम्म. तर कधी ती माझ्या घरी येत असे. हम्म. भेटणं अगदीच अशक्य झालं हम्म. तर ती मला पत्र लिहित असे. अच्छा, ती पत्र तुमच्याकडे अजून आहेत? हो. उल्काबाई, हम्म. तिच्याशी झालेल्या भेटींवरून आणि पत्रांवरून तुम्हाला काय वाटतं? या दोघांमधले संबंध कसे होते? असमाधानकारक. कुणाच्या दृष्टीनं असमाधानकारक ते विचारा न्यायाधीश महाराज. कुणाच्या दृष्टीनं असमाधानकारक? मैत्रिणीच्या? हे पहा कीर्तिकर, तुम्हाला उलट तपासणीला वेळ मिळणार आहे, तेव्हा तुम्ही शब्द छल करा. सरळ सरळ खोटं बोलते ही बाई. कीर्तिकार, क्षमा करा न्यायमूर्ती महाराज. आता त्या काहीही बोलोत, मी आपला गप्पच राहतो. उल्काबाई, आरोपीची त्याच्या बायकोशी नेहमी भांडणं होत? नेहमी. इतकं विसंगत जोडपं मी दुसरं पाहिलं नव्हतं. मग यांचं लग्न कसं जमलं? म्हटलं तर तो प्रेमविवाह होता, म्हटलं तर सेटल्ड मॅरेज, म्हणजे मागणी घालूनच लग्न झालं. पण त्यापूर्वी कीर्तिकर आणि शोभनाला पाहिलं होतं. काही का संघटनेच्या बैठकांनाही ते हजर राहत असत. बर, तोपर्यंत शोभनानंही लग्नाबद्दल गंभीरपणे विचार नव्हता केला. तेव्हा लग्न करायचंय तर तिच्यात इंटरेस्ट घेणार अशी का करू नये म्हणून यांनी मागणी घातल्यावर तिने होकार दिला. पण काही दिवसातच तिला आपली चूक कळून आली. का? काय झालं? तिच्या रूपावर, कर्तृत्वावर, तेजस्वीपणावर ते भाळले होते. पण पुढे हेच गुण तिच्या प्रगती आड येऊ लागले, यांच्या नजरेत खुपू लागले. ती आपल्यापेक्षा वरचढ ठरेल हीच भीती त्याला अस्वस्थ करू लागली. अध्यात्मा संबंधीची ओढ आणि विवेकानंदांच्या विचारांचा अभ्यास हे फक्त आपलं मोठेपण सिद्ध करण्यासाठीच. विवेकानंदांची स्त्रीचा आदर करण्याची वृत्ती कुठेच नाही. पण जेव्हा शोभनालाही विवेकानंदांचं साहित्य वाचायला सुरुवात केली तेव्हा यांचं पितळ उघडं पडलं आणि सगळं पापुद्रा खरबडल्यावर खाली राहिला एक शूद्र पुरुष. हे बघा, तुम्ही फक्त माहिती द्या, मत विचारल्याशिवाय मत प्रदर्शन करू नका. कंटिन्यू. मग पुढे? मग बारीक सारीक कानांवरून तिला बोलणं, तिचा अपमान करणं हे सुरू झालं. तिच्या जाण्या येण्याकडे लक्ष ठेवणं, संशय वृत्तीनं तिच्या प्रत्येक सहकार्याकडे पाहणं हे सुरू झालं. मग त्याही पुढे यांची मजल गेली. शोभनानं काही काळ हे सगळं सहन केलं. पण मग असह्य झाल्यावर तिने यांचं वर्चस्व झुगारून दिलं. मुद्दाम माझ्याकडे येऊ लागले, सहकार्यांना पार्टी देऊ लागले, ओव्हर टाइम करू लागले, बॉसला आग्रहानं जेवायला बोलावलं. शोभनानं बंड पुकारले हे तिच्या नवऱ्याच्या आणि सासूच्या लक्षात आलं. तिच्या खुनाचे प्रयत्न सुरू झाले. म्हणजे यापूर्वीही असा खुनाचा प्रयत्न झाला होता असं म्हणायचंय का तुम्हाला? हो, एकदा नव्हे, दोनदा. दोनदा? हो.
आणि तो तुम्हाला कसा काय कळला? कारण पहिला प्रयत्न तर माझ्या समोरच झाला ना. तुमच्या समोर? हो, तो कसा काय? ही सप्टेंबर मधली गोष्ट. शोभनाला बोलावलं म्हणून मी तिच्या घरी गेले होते. तिला चांगलंच आठवतं. रविवार सकाळची वेळ. तिच्या घरातलं वातावरण जादूची कांडी फिरवावी तसं बदललेलं होतं. मी गेल्या शोभना म्हणाले, अगं यांनीच तुझी आठवण काढली. बऱ्याच दिवसात उल्का आले नाही असं म्हणाले, म्हणून तुला बोलावलं. माझा तर विश्वासच बसेना. पण कीर्तिकर त्या दिवशी माझ्याशी अत्यंत चांगलं बोलले. खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही अध्यात्म आणि विज्ञानासंबंधी वाद घातले. शोभनाई तिथंच बसली होती. गप्पा संपूच नयेत असं वाटत होतं. थोड्याच वेळात तिच्या सासूबाई तिथे येऊन बसली. बोलता बोलता सहज म्हणाले, अगं शोभना, मैत्रिणीसाठी चहा पोहे काय करशील की नाही, की नुसत्याच गप्पा? मी नकोच म्हटलं. शोभना आत गेली. थोड्याच वेळात एकदम ओरडली, काय झालं? आम्ही सगळे धावत आत गेलो. तर ती आतमध्ये थरथर कापत उभी होती. काय झालं होतं? तिच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. तिच्या एका हातात काळे पेटे होते आणि दुसऱ्या हातात काडी. काय झालं म्हणून आम्ही विचारलं. ती काहीच बोलेना. तिचे डोळे मुळखी झाले होते, काहीतरी अदृष्टातलं पाहत असल्याप्रमाणे. एका क्षणात कारण माझ्या लक्षात आलं. सगळीकडे गॅसचा वास कोंडला होता. मी शेगडीकडे पाहिलं. त्याचे सर्व नॉब्स उघडे होते. मी ते बंद केले. आम्ही खिडक्या उघडल्या. मग शोभनाला घेऊन मी बाहेर आले. तिला भानावर यायलाच कितीतरी वेळ लागला. शोभनाला मारण्याची किती सुंदर योजना. मैत्री समोरच सगळं घडवायचं म्हणजे मग संशयाला वावच नको. उल्काबाई, तुमची खात्री आहे की हा खुनाचाच प्रयत्न होता? हो. तुम्ही सांगताय याला तुमच्या शब्दाशिवाय काही दुसरा पुरावा आहे? हो. नोव्हेंबर मध्ये तिने मला काही पत्र लिहिली होती. त्यात त्याचा उल्लेख आहे. एक मिनिट. हेच ते पत्र? या पत्रातला आवश्यक भाग मी वाचून दाखवते मिलॉर्ड. ठीक आहे. अगं उल्का, आमच्या घरात हल्ली गमती जमतीच चाललंय. मागे तू आलेली असताना गॅसचे नॉब्स उघडे राहण्याचा प्रकार तुला आठवत असेल. कालही असंच झालं. मी ऑफिस मधून घरी आले. घरी कोणीच नव्हतं. सासूबाई भजनी मंडळात गेल्या होत्या. हे ऑफिस मधून आले नव्हते. चहा घेऊन मी नेहमीप्रमाणे गॅलरीत गेले आणि कठड्याला टेकले मात्र की कठडा एकदम सरकला. माझ्या छातीत धस्स झालं. दुसऱ्या मजल्यावरच्या त्या गॅलरीतून खाली पडणं म्हणजे कपाळ मोक्षच. कितीतरी वेळ मी अंधारात तशीच बसून राहिली. 8च्या सुमारास शीळ वाजवत आले. मी काय झालंय ते सांगितल्याबरोबर त्वरेने गॅलरीत गेले आणि बघता बघता त्यांनी तो कठडा नीट बसवूनही टाकला. गमतीची गोष्ट म्हणजे ज्या हातोडा आणि स्क्रू ड्रायव्हरनी यांनी ते काम केलं त्या वस्तू मी यापूर्वी घरात कधीही बघितल्या नव्हत्या. न्यायमूर्ती महाराज, हे पत्र एक्झिबिट नंबर 8 म्हणून स्वीकारण्यात यावं. पत्र दाखल करून घ्या. ओके. न्यायमूर्ती महाराज, मला ते पत्र पाहायचं आहे. ठीक आहे. काय खात्री होते? कुणाचं हस्ताक्षर आहे? काही शंकाच नाहीये. हे शोभनाचंच पत्र आहे. दॅट्स ऑल युअर ऑनर. ठीक आहे.
कीर्तिकर, युअर विटनेस. सर, तुमचं नाव? उल्का हर्डीकर. बापाचं नाव? हं? नाही, आपलं वडिलांचं नाव? सीताराम रेणुकानाथ हर्डीकर. सीताराम रेणुकानाथ हर्डीकर. हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. हे नाही, उषा सीताराम हार्डीकर. उषा सीताराम हार्डीकर हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. तुम्ही ऐकलंय का हे नाव? माझ्या आईचं नाव आहे ते. अशी तुमच्या आईचं नाव आहे? हो. काय करतात त्या? आता ती या जगात नाही. अरे अरे अरे, वारल्या त्या? हो. कशाला वारल्या? फार आजारी वगैरे होत्या का? नाही. मग वय झालं होतं का? तिनं आत्महत्या केली. हत्या? का हो केली त्यांनी आत्महत्या? तुमची स्थिती फार ओढगस्तीची होती का? नाही. मग माझे वडील फार छळत असत तिला. अरे अरे अरे, तुम्ही किती वर्षाच्या होतात तेव्हा? तिनं आत्महत्या केली तेव्हा मी 12 वर्षांची होते. म्हणजे निदान 4-5 वर्ष आधी तरी हा तुम्ही छळ पाहत असाल, नाही का उल्काबाई? मला आठवतंय तेव्हापासून चालला होता हा प्रकार. अरे 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 अरे, काय वाईट अवस्था झाली असेल नाही का उल्काबाई तुमची? नाही, मी कल्पना करू शकतो. तुमचे वडील रात्री बेरात्री दारू वगैरे पिऊन येत असते आणि दारावर त्यांची थाप पडली की तुमच्या छातीत ठस होत असेल. दाराचा खटका काढल्याबरोबर हेलकांडत येणारी आकृती बाहेरच्या प्रकाशात दिसत असेल. आत आल्यानंतर तुमच्या आईचा हात धरून ते खेचत तिला शेजारच्या खोलीत नेत असेल आणि मग मी कल्पना करू शकतो की तुम्ही दारामागे, कपाटामागे किंवा वाळत घातलेल्या कपड्यामागे उभा राहून हा भयचकित प्रकार कसा पाहत असेल. काय म्हणायचं काय आहे तुम्हाला? पुरुषांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये घृणा आणि जर राग निर्माण झाला तर त्यात तुमचा तरी काय दोष आहे उल्काबाई? सगळेच पुरुष असे नसतात. हा, पण काही असतात. बरेच असतात. अरे वा. पुरुषांच्या बाबतीत बराच चांगला अनुभव दिसतोय तुम्हाला उल्काबाई. तुमचं वय काय उल्काबाई? 30. तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये नाही का? झालंय का? नाही. का? का नाही झालं? प्रत्येक मुलीचं लग्न 30व्या वर्षापर्यंत होतच असं ना. आपण बऱ्याच जणांची होत असतात. शोभनाचं झालं होतं, तुमच्या ग्रुप मधल्या इतर मुलींचीही झालेली होती. पण मी केलं नाही. का? का नाही केलं? मी तर आमच्या लग्नाच्या वेळेसच ऐकलेलं होतं की तुमचंही लग्न कुठेतरी ठरलेलं होतं म्हणून. शक्य कदाचित मीच काहीतरी चुकीचं ऐकलेलं असेल नाही का? मिलॉर्ड, अशा प्रकारच्या अत्यंत वैयक्तिक प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आरोपी कोणालाही बाध्य करू शकत नाही. मी कुठे सक्ती करतोय त्यांच्यावर? अहो, त्या उत्तर द्यायला नकार देऊ शकतात. अहो, पण त्यांचं धैर्य इतकं असामान्य आहे की मला वाटलं की मला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला भीती वाटत नाही. माझं एकावर प्रेम होतं. आमच्या आणाभाकाही झाल्या होत्या. आणि त्याला अपघात झाला? नाही, मग तो अमेरिकेला निघून गेला. तो अमेरिकेला निघून गेला?
अच्छा अच्छा, म्हणजे शिक्षण वगैरे झाल्यानंतर तो परत येणारच असेल नाही का? नाही, मग त्याचं तिथं लग्न झालं. काय त्याचं तिथे लग्न झालं? हो, म्हणजे त्यांनी तुम्हाला चक्क फसवलं? बाप. न्यायमूर्ती महाराज, अहो काय भयंकर प्रकार करतात हो एक लोक. अहो यांचं लग्नाचं ठरलं, यांच्या आणाभाका झाल्या, हे कुठे कुठे हिंडलेले असतील, कधी हॉटेलमध्ये राहिलेले असतील, अहो कोणत्या थरापर्यंत यांचे संबंध गेलेले असतील, आणि एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला सोडून दिलं? आम्ही चळवळीत काम करत होतो कीर्तिकर, उन्हाळक्या नाही. मान्य आहे. मान्य आहे मला. पण एवढ्या थराला गेलेले संबंध आणि नंतर त्याने तुम्हाला सोडून दिले? अरे उल्काबाई, मला तुमची दया येते हो. अहो तुमच्या आयुष्यात आलेल्या पहिल्या पुरुषानं तुमच्या आईचा छळ, तुमच्या आयुष्यात आलेल्या दुसऱ्या पुरुषानं तुम्हाला सोडून दिलं. मग अशा वेळेस प्रत्येक पुरुष हा जर फसवणूक करणारा, अत्याचार करणारा असं जर तुम्हाला वाटायला लागलं, तर तुमचा तरी काय दोष आहे उल्काबाई? मी प्रत्येक पुरुषाला अत्याचार करणारा समजत नाही. There is absolutely no complex in my mind about men. असं उल्काबाई, तुमचा धंदा काय हो? हं? देख, धंदा? म्हणजे उपक्रम हो, उपक्रम म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काहीतरी करतच असाल ना? काय करता तुम्ही? स्त्रियांच्या चळवळीत काम करते. म्हणजे पुरुषांच्या जुलमापासून स्त्रियांची मुक्तताच की नाही? फक्त तेवढंच नाही कीर्तिकर, मग आम्ही स्त्रियांना व्यवसाय शिक्षणही देतो. नाही हो, ते सगळं नाटक असणारच आहे हो. मुख्य आणि महत्वाचं म्हणजे पुरुषांच्या अत्याचारापासून स्त्रियांची मुक्तता. हं? हो, पहा पहा, न्यायमूर्ती महाराज पहा, अहो यांचं लाईफ मिशनही हेच आहे. मग तुमची काय हरकत असू शकते याला कीर्तिकर? माझी कुठे काय हरकत आहे हर्डीकर? हुकुमशाह बाप, पळपुटा प्रियकर आणि परित्यक्त स्त्रियांनी गायलेल्या दारुड्या नवऱ्यांच्या कहाण्या ऐकून ऐकून अहो तुम्ही कंडिशन झालेल्या आहेत हो. हे खोट आहे. असं हे जर खोट आहे तर मग साध्या अपघाताच्या प्रसंगाला तुम्ही खुनाचा रंग देताय, तो कशासाठी? कसला अपघात? गॅसचा नॉब उघडा राहणं हा अपघात नाही? 40 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीचा कठडा तुटणं हा अपघात नाहीये? आणि ते दुरुस्तीचं सामान? अहो तेच तर म्हणतोय ना मी. अहो कठडा हालत होता म्हणून मी ते सामान दुरुस्तीला आणलेलं आहे. त्याला तुम्हाला कठडा उचकटल्याचा संशय येतो? अहो ही मनोविकृती नाहीये तर काय? बोला उल्काबाई, गॅसचा नॉब उघडा राहणं संभवनीय होतं का नव्हतं? पण त्यावेळी तसं झालं नव्हतं. त्यावेळेला काय झालं होतं हे मी तुम्हाला विचारलेलं नव्हतं. फक्त गॅसचा नॉब उघडा राहणं संभवनीय होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? संभवनीय होतं. 40 वर्षापूर्वी बांधलेल्या इमारतीचा कठडा उन्हानं तडकलेला, पावसानं भिजलेला, ओले कपडे वाळत घातल्यामुळे कुजलेला कठडा तुटणं संभवनीय होतं का नव्हतं? होतं का नव्हतं? संभवनीय होतं. उल्काबाई, कुकरचा वॉल गेल्यामुळे झाकण उडून अपघाताने शोभना मरण्याचा, किंवा जुन्या अर्धवट इमारतीच्या पायऱ्यावरून घसरून तिचा जीव जाण्याचा, किंवा झोपेमध्ये साडीचा गळफास लागून ती मरण्याचा, किंवा औषध समजून तिने चुकून विष प्राशन करून घेण्याचा, किंवा ओल्या हाताने इलेक्ट्रिकचा शॉक लागून ती काळी ठिक्कर होऊन पडून मरण्याचा, किंवा डोक्यात अचानकपणे झुंबर पडल्यामुळे तिचा जीव जाण्याचा, किंवा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यामुळे दोषयुक्त औषधांमुळे सन्माननीय डॉक्टरांच्या हातून तिला मृत्यू येणं संभवनीय होतं का नव्हतं? उल्काबाई,
अहो मरण हे इतकं सहज आणि सोपं झालेलं आहे हो. आणि तुम्ही तर असं धरून चाललात की पतीनं जर स्त्रीला मारलं तरच तिला मृत्यू येतो. तुम्ही काय मला वेडी बिडी समजता की काय? कोण जाणे. शोभनाला कोणत्याही प्रकारे मृत्यू आला असताना तरी खुनाचा आरोप तुम्ही माझ्यावरच केला असता. हो, मला पहिला संशय तुमचाच आला असता. पहा पहा न्यायमूर्ती महाराज, अहो साक्षीदार किती बायस्ड आहे. यांना कोणी आणलं साक्षीसाठी? न्यायमूर्ती महाराज, हे पत्र जरा त्यांना दाखवायचं आहे. ठीक आहे, दाखवा त्यांना. तुम्हाला कसं मिळाला हा कागद? काय त्या कागदात? काय नाही युअर ऑनर. यांच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकीची मिनिट्स आहेत. 20 डिसेंबरला जी बैठक झाली ना त्याची. तुमच्या परवानगीने वाचून दाखवू? हो, वाचा. द्या. आज 20 डिसेंबर शुक्रवार रोजी संघटनेच्या कार्यकर्त्या खानविलकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. संघटनेच्या गेल्या 2 महिन्यातील कामकाजाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनेचे कार्य जोमानं चालावं म्हणून स्त्री अत्याचारासंबंधीची एखादी चांगली केस घेऊन लढावे आणि त्या केसकडे जनतेचे लक्ष आकृष्ट करून घ्यावे असे ठरले. आणि त्याची जबाबदारी संघटनेच्या कार्यवाह श्रीमती उल्का हर्डीकर यांच्यावर टाकण्यात आली. न्यायमूर्ती महाराज, 20 डिसेंबरला बैठकीत हे ठरलं आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केस दाखल करण्यात आली. संघटनेत चैतन्य निर्माण व्हावं म्हणून, समाजाचं लक्ष त्या केसकडे आकृष्ट करून घ्यावं म्हणून. तुम्ही संघटना वाढवा, समाज जागृती करा. त्यासाठी माझा बळी का? म्हणजे मी मला हर्डीकर, तुम्ही जाऊ शकता. तुमचे पुढचे साक्षीदार बोलवा. आमचा यापुढचा साक्षीदार आहे पोलीस इन्स्पेक्टर सुभाष साटम. पोलीस इन्स्पेक्टर सुभाष साटम. ईश्वर साक्ष खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. आपलं नाव सुभाष साटम. हो. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर पर्यंत आपण 12 रस्ता पोलीस स्टेशनवर होता. हो. आशीर्वाद हाऊसिंग सोसायटी ह्याच पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येते. हो, हुतात्मा तांदळे मार्गाचा संपूर्ण परिसर याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. 11 डिसेंबरच्या रात्री तुम्ही आशीर्वाद हाऊसिंग सोसायटीत गेला होता. हो, बाई जळाल्याची खबर आली म्हणून गेलो होतो. मग तुम्ही तिथे काय केलं? बाई 100% जळाली होती म्हणून पंचनामा केला. खुनाशी संबंध असू शकणाऱ्या वस्तू जप्त केल्या. कोणत्या वस्तू? एक हातोडा, एक स्क्रूड्रायव्हर, एक गाठोडं, एक घासलेटचा कॅन, एक काडीपेटी वगैरे. गाठोड्यात काय होतं साटम? गाठोड्यात एक सिल्कचा शर्ट, 2 पायजमे, एक चादर, एक उशी, एक उशीचं कव्हर आणि एक फाटलेला मनीला होता. हा लाल रंग कशाचा आहे? मानती रक्त येते.
कशावरून? कपडे आम्ही केमिकल अनालायझर कडे पाठवले होते, त्याचा तसा रिपोर्ट आहे. आणखी काय म्हटलंय रिपोर्टमध्ये? रिपोर्टात म्हणलंय की हे सगळे डाग एकाच प्रकारच्या रक्ताचे आहेत. मिलॉर्ड, हा रिपोर्ट दाखल करून घ्यावा मिलॉर्ड. रिपोर्ट दाखल करून घ्या. रिपोर्ट मध्ये आणखी काय म्हटलंय साटम? रिपोर्टात म्हणलंय की हे सगळे डाग एकाच प्रकारच्या रक्ताचे आहेत. अच्छा साटम, हे गाठोडं तुम्हाला कुठे मिळालं हो? माळ्यावर मागच्या बाजूला. म्हणजे ते मुद्दाम लपवून ठेवण्यात आलं होतं असं वाटतं का तुम्हाला? हो, शक्यता तीच आहे, कारण ते एका खोक्याच्या आत होतं. असं का? बरं साटम, तुम्ही शोभनाची नखही केमिकल अनालायझर कडे पाठवली होती ना? हो. मग त्याबद्दल ते रिपोर्ट मध्ये काय म्हणतात? रिपोर्टात म्हणलंय की शोभनाच्या नखात रक्त सापडलं, हा. वाळलेलं. बरं. ते ओ या रक्तगटाचं आहे, म्हणजे आरोपी राम कीर्तीकरांच्या रक्तगटाचं. अच्छा अच्छा अच्छा. आणि शोभनाचा रक्तगट कोणता? शोभनाचा रक्तगट ए आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मरण्यापूर्वी मयत व्यक्तीची आणि आरोपीची झटापट झाली असण्याची, आणि त्या झटापटीत मयत व्यक्तीने आरोपीला ओरबाडलं असण्याची, आणि त्यामुळे मयत व्यक्तीच्या नखामध्ये आरोपीचं रक्त असण्याची शक्यता आहे की नाही? नक्कीच असं झालं असं. नक्कीच असं कशावरून म्हणताय तुम्ही साटम? कारण आरोपीला अटक केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. ओरखडे होते? मग तुम्ही त्याला त्याबद्दल विचारलं नाही? विचारलं ना. मग काय म्हणाला तो? दाढी करताना ब्लेड लागली असं म्हणणं पडलं त्याचं. दाढी करताना ब्लेड लागली. दॅट्स ऑल युअर ऑनर. कीर्तिकर, युअर विटनेस. साटम, ए आणि ओ रक्तगट असलेले भारतात किती लोक असतील? बरेच असते. म्हणजे काही लाख, काही कोटी असतील. त्यातले काही हजार तरी पैसे घेऊन किंवा पैसे न घेता रक्तदान करत असतील. नक्कीच करत असतील. बर, आपल्या शहरामध्ये रक्त विकणारी कमीत कमी 3-4 हॉस्पिटल्स तरी असतील. सहज असतील. मग तुम्हाला रक्त मिळवायला फार दूर तर जावं लागलं नाही ना? म्हणजे मी कशाला रक्त मिळवू? साटम, मग ते नखांमध्ये आणि कपड्यांवर रक्त कुठून आलं? अहो, कुठून आलं म्हणजे काय? आधीच होतं. नाही साटम, माझ्या घरातून जेव्हा कपडे नेले तेव्हा त्याच्यावर रक्ताचे डाग नव्हते. अहो होते साहेब, नाहीतर येणार कुठून? आता मी कसं सांगू रक्त कुठून आणलं ते तुम्हीच सांगितलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी बाजारातून रक्त मिळवून ते कपड्यांवर? माय गॉड, मला तेच म्हणायचं आहे. बर साटम, तुम्ही 11 डिसेंबरला रात्री 11:43 ते 12:25 पंचनामा केला. हो. त्यातच तुम्हाला हे कपड्याचं गाठोडं मिळालं. हो. त्यातच हे कपडे मिळाले. हो. आणि त्याच कपड्यांवर मानवी रक्त लागलेलं होतं. हो. पण त्या दिवशी तुम्ही पंचनामा केलाच नाही. पंचनामा केला? नाही नाही साटम, न्यायमूर्ती साहेब, हे जरा साटम साहेबांना द्यायचं होतं. ठीक आहे, तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, जोराने वाचा, सगळ्यांना ऐकू द्या. दिनांक 11 डिसेंबर आज रोजी येथील सुपर बाजार परिसरात 2 गटात तुरळक चकमक उडाली. दोन्ही गटाच्या लोकांनी लाठ्याकाठ्यांचा वापर केला, पण पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून शांतता निर्माण केली. DYSP निकम साहेबांच्या नेतृत्वाखाली पोलीस इन्स्पेक्टर हिवाळे, विल्यम, साळवे आणि साटम हे सुपर बाजार परिसरात रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत गस्तीवर होते. विल्यम आणि हिवाळ्यांबरोबर साटम असं चुकून छापलं गेलं. स्टेशन डायरी पाहिजे. पेपरात वेळ चुकीची पडली असण्याची शक्यता. किंवा पंचनाम्याची वेळ चुकीची असेल. नाही, पंचनाम्याची वेळ कशी चुकीची पडेल? पण साटम, एक व्यक्ती एका वेळेस किती ठिकाणी असू शकते? 2 हा? नाही, एकाच ठिकाणी. मग तुम्ही कुठे होता? पंचनाम्याच्या ठिकाणी का दंगलीच्या ठिकाणी? दोन्ही. हे हसण्यासारखं नाही. हुतात्मा तांदळे मार्गाचा परिसर शहराच्या एका टोकाला आहे. दंगल सुपर बाजारला म्हणजे शहराच्या मध्यवस्तीत झाली.
दंगल सुरू झाल्याची बातमी आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. सोसायटीतून बाहेर पडलो तेव्हा दंगल सुरू झाल्याचं कळालं म्हणून घाईघाईनं सुपर बाजार परिसरात गेलो. डीवायएसपी साहेब चिडतील म्हणून सुरुवातीपासून दंगलीच्याच ठिकाणी होतो असं सांगितलं. म्हणून म्हणालो साहेब की दंगलीच्या वेळी मी दंगलीच्या ठिकाणी होतो आणि पंचनाम्याच्या वेळी पंचनाम्याच्या. तुम्ही सांगताय याला काही पुरावा? आता पुरावा काय देणार? तरीही तुम्ही जे सांगताय त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा असं वाटतंय तुम्हाला? हो. साटम 11 डिसेंबरला रात्री 11:43 ते 12:25 तुम्ही कुठे होतात मला माहिती नाही. पण जर पंचनाम्याच्या ठिकाणी तुम्ही नव्हता हे जर सिद्ध झालं ना तर तुमची जागा निश्चित दाखवता येईल. तुरुंगात. That's not your कोर्ट परवा सकाळी भरेल. आमची अगदी चुकी झाली. वी आर ॲट फॉल्ट हे मान्य करतोय मी. पण तुम्ही आमचे प्रॉब्लेम तर समजावून घ्या ना. आता असल्या केसेसचा तपास आमच्याकडे येतो आणि त्याच वेळेला बातमी येते की साटम कुठे दंगल पेटली की पळा तिकडे. तितक्यात कोणी मंत्री संत्री येणार असतो की बॉडीगार्ड सारखे त्याच्या मागे पुढे हिंडा. तेवढ्याच बातम्या येतात अजून कुठे मोर्चा, कुठे मिरवणूक, कुठे ऍक्सिडेंट, कुठे फायर. आणि या सगळ्या धावपळीतून वेळ मिळाला की जा पुन्हा परत इन्व्हेस्टिगेशनला करा तपास पूर्ण. सांगा आता आम्ही काय करणार? आता अशा या परिस्थितीत मी काय करायचं ते मला सांगा. ज्या वेळेला थोडी काळजी घेतली पाहिजे. ती उशी, तो कव्हरचा पुरावा, तो तरी खरा आहे का? अहो. ते रक्ताचे डाग. अहो खून केल्यावर खुनाचा एवढा ढळढळीत पुरावा कोणी तसा ठेवेल का? 7ला जरी त्यानं खून केला असं मानलं तरी 7 ते 10 असा 3 तासाचा टाइम मिळाला त्याला. म्हणजे तो पुरावाही खोटा. आता मला तपासाच्या वेळी उशीचा जळालेला कापूस, कव्हर मिळाला, ते पुरावा म्हणून काही उपयोगाचं नव्हतं. कोर्टाला ढळढळीत दिसणारा पुरावा पाहिजे. आपण म्हणून साटम तुम्ही सरळ बाजारात जाऊन उशी कव्हर घेऊन त्यावर. आता रामनं त्या दुकानातून रसीद मिळवली म्हणजे केसच संपली. नाही हो, त्या दुकानदाराला मी आधीच टाईट करून ठेवलाय. पण त्याचे भाऊ, नोकर कुणाकडूनही ही बातमी जाऊ शकते. साटम तुम्हाला कळायला हवं की तुमच्या अशा वागण्याचा परिणाम काय होऊ शकतो. अशा प्रकारे वागून तुम्ही आरोपीला मदत करता आहात. ते बुक तुमच्या स्वाधीन करतो म्हणजे झालं. अहो पण साटम जिकडनं तुम्ही रक्त घेतलं असेल ते हॉस्पिटल, तिथले कर्मचारी, तुमचा स्टाफ कोणाकडूनही ही बातमी जाऊ शकते ना. अहो, पण साटम अशा आम्हाला रसीद मिळू पद्धतीने शकत नाही. अहो, पण दुकानदाराला साटम टाईट अशी करून रस्ते ठेवलेलं आहे. आहे. साटम ते या ना, बसा ना. चालू द्या तुमचं. आज जाताय का? टेबलवर जेवण ठेवलंय मी. पुलाव केलाय तुम्हाला आवडतो म्हणून. एक 2 मिनिटात येऊन गरम करून देते. हा, काहीही आवश्यकता नाही, मला गॅस पेटवता येतो. आता का थांबलाय तुम्ही इथे? जा त्या दुकानदाराला टाईट करून या. केमिकल अनालायझरला दम देऊन या. हॉस्पिटलच्या स्टाफला टाईट करून या. हाच मार्ग आहे ना तुमचा केस जिंकायचा. तुमचा पंचनामा खोटा, तुमच्या साक्षी खोट्या, तुमची केस फोकट. पैसे खाल्लेत पैसे तुम्ही त्या केमिकल अनालायझरनं, त्या डॉक्टरनं. यू आर रोग्स. शोभनाला तिच्या नवऱ्याने नाही झालं, तुम्ही झालं. तुम्ही तिच्या केसचा गळा दाबलात. तुम्ही त्यावर पांघरून घातलं. ती जिवंत असतानाच तुम्ही तिला जाळलं. जा आता, थांबू नका इथे.